नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एप्स्टीन फाईलपेक्षाही जास्त चर्चेत आलेत. कदाचित एप्स्टीन फाईलमधील सगळ्या गुप्त गोष्टी बाहेर येत असताना अमेरिकेतही पृथ्वीराज चव्हाण यांची चर्चा होत असेल. मध्यंतरी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत काही दावे करून चर्चेत येण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न भलताच यशस्वी ठरला आणि त्यांची थेट पाकिस्तानात चर्चा झाली होती. तेव्हा आता एप्स्टीन फाईलविषयी त्यांनी केलेल्या विधानांमुळे थेट अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात पृथ्वीराज चव्हाण हे नक्कीच चर्चिले जात असले पाहिजेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला होता की 19 डिसेंबरला भारताला नवा पंतप्रधान लावेल, अर्थात तो मराठी पंतप्रधान असेल असंही त्यांनी सांगितलं होतं. जेव्हा त्यांनी हा दावा केला तेव्हा तो काँग्रेसचाच कुणीतरी नेता भारताचा पंतप्रधान होईल असा दावा पृथ्वीराज चव्हाण करत आहेत की काय असं लोकांना वाटलं होतं. पण लोकांचं दुर्दैव की पृथ्वीराज चव्हाण हे पुढचा पंतप्रधान भाजपाचाच होणार याबाबत खात्री देत होते. त्या उपर त्यांनी हा पंतप्रधान मराठीच होणार अशी भविष्यवाणीसुद्धा केली होती. त्यामुळे अवघा महाराष्ट्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रेमात आकंठ बुडाला. कदाचित मराठी माणसावरील पृथ्वीराज चव्हाण यांच्या या प्रेमामुळे ठाकरे बंधूही पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला देशात हा सगळा खेळ होणार असल्याचं सांगत 20 डिसेंबर ही तारीख आली तरी दिल्लीत कोणत्याच हालचाली होत नाहीत असं दिसतंय. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याचं काय होणार अशी सगळ्यांनाच चिंता लागलेली आहे. सध्या आजारी असले तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यामुळे बरे वाटू लागलेले संजय राऊत हे उभाटाचे प्रवक्ते 19 डिसेंबरकडे डोळे लावून बसले होते. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील तेव्हा होतील, पण निदान कुणीतरी मराठी पंतप्रधान होईल आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची ज्या नामुष्कीबद्दल गेली अनेक दशके चर्चा व्यक्त केली जात आहे, शक्यता व्यक्त केली जाते, ती टळेल असा त्यांचा होरा होता. पण 20 डिसेंबर ही तारीख आली तरी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहिल्यामुळे नेमकं चुकलं कुठं याचा अंदाज सगळे घेऊ लागलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी तरी 20 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेत एप्स्टीनच्या फाईलमधून 300 GB डेटा बाहेर येत असल्यामुळे अजूनही पंतप्रधान बदलू शकेल याची कुठेतरी आशा व्यक्त केलेली. अर्थात 19 तारखेचा मुहूर्त मात्र टळलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी अचानक पंतप्रधान बदलण्याचं का मनावर घेतलं हे कुणालाच ठाऊक नाही. एप्स्टीन फाईलमधील अनेक गुपितांपेक्षाही ते मोठं गुपित आहे. ते कुठल्या फाईलमध्ये असेल कुणालाच माहीत नाही. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे तसे मोकळेच आहेत. त्यामुळे त्यांनी सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांचं सातत्याने एप्स्टीन फाईलकडे लक्ष आहे. शिवाय त्यातून जो काही डेटा येतोय तो मसालेदार आहे. बिल क्लिंटन, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प यांचे एप्स्टीनने दिलेल्या पार्ट्यांमधील फोटो पाहण्यात अनेकांना मजा येऊ शकते. त्यातूनच काहीतरी हाती लागेल असा होरा पृथ्वीराज चव्हाणांचा असावा. ते अनेक पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की मराठी पंतप्रधान होणार हे मी जरा गमतीतच बोललो होतो. पण त्यांचंही बोलणं गमतीतलं नाही, कारण देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची चर्चा व्हावी आणि त्यानिमित्ताने भाजपच्या गोटात एखादा फटाका फोडता येतो का हे पाहावं हा त्यांचा प्रयत्न होता. अर्थात भाजपातील सगळे नेते अशा फटाक्यांमुळे सैरावैरा धावत सुटतील अशी शक्यता अजिबात नाही. तरी पृथ्वीराज यांनी फावल्या वेळेत हे करून पाहावे म्हणून मराठी पंतप्रधान पदाची हूल उठवली. आता त्यांचे समर्थक असलेले अनेक पत्रकार, कार्यकर्ते हे पृथ्वीराज चव्हाण यांनी कशी गुगली टाकली आहे याची चर्चा करतायत. पृथ्वीराज चव्हाण हे कसे मुरलेले नेते आहेत, त्यांनी एप्स्टीन फाईलची चर्चा करून कसा देशभरात गदारोळ निर्माण केला आहे याविषयी कौतुकाने बोललं जाते. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देशात वातावरण ढवळून टाकण्याची जी क्षमता राहुल गांधी यांच्या मात्र धानी आलेली नाही. ते सध्या जर्मनीत आहेत, पण इथे पृथ्वीराज चव्हाण मात्र चमकू लागलेले आहेत. हे राहुल गांधींच्या गावी नसेल. तसंही नरेंद्र मोदी यांना हटवण्याची अनेकांची इच्छा आहे. ती इच्छा अनेक जण बोलूनही दाखवत असतात. आता एप्स्टीन फाईलमधून मोदींची गच्छंती करण्याचा सोपा मार्ग मोदी विरोधकांना गवसलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण
यांच्या मते जो 300 GB डेटा मिळाला आहे तो खरवडून काढल्यावर त्यातून काहीतरी हाती गवसेल असा अंदाज आहे. याला किती आठवडे लागतील, किती दिवस वाट पाहावी लागेल हे माहिती नाही. पण ती वाट पाहण्यास काँग्रेस समर्थक, मोदी विरोधक तयार आहेत. सध्या त्यांच्याकडे सत्ता नसल्यामुळे बराच मोकळा वेळ आहे. त्यामुळे 300 GB डेटापैकी 150 GB डेटा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आला तर लवकरात लवकर तो हातावेगळा करून मोदींची कोंडी करता येऊ शकेल. पण तुर्तास मात्र 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होता होता राहिला आहे हे सत्य आहे. अगदी थोडक्यात ही संधी उकलेली आहे. या निमित्ताने अशी चर्चा रंगली आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देशात खळबळ उडवण्याची ताकद लक्षात घेता मराठी पंतप्रधान होईल तेव्हा होईल, पण निदान काँग्रेसचा मराठी अध्यक्ष तरी होऊ शकेल अशी शक्यता नाकारता येत नाही. ती क्षमता पृथ्वीराज चव्हाण यांच्यात नक्कीच आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहेत, पण अद्याप तशी घोषणा मात्र झालेली नाही. त्यातच आता काँग्रेसने स्वतंत्रपणे पालिका निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा मार्ग हा आता मोकळा झाला आहे असं म्हटलं जाते, पण ते वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही. राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्यापासून मुंबईत राजकीय समीकरणं कशी असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महायुतीत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढत आहेत, तर अजित पवारांना साईडलाईन केल्याचं चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र फाटाफूट झालेली आहे. उबाटा आणि मनसे एकत्र आली आहे. शरद पवार गटही ठाकरेंसोबत जाण्यास तयार आहे. मात्र काँग्रेसने मुंबईत स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना तसा मोठा धक्का मानला जातो, पण तुर्तास या दोघांनी एकत्र येण्याचं ठरवल्याने त्यांना आता कशाची फिकीर वाटत नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी मुंबईत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला स्वतः उपस्थित होते. खरं तर काही दिवस आधी चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीत काँग्रेसने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेस आपला निर्णय बदलेल आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असल्याचंच समोर आलं आहे. स्वतः रमेश चेन्नीथला यांनीच याबाबत वक्तव्य केले. चेन्नीथला मुंबईत आले असता ठाकरे बंधूंना सोबत घेण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपण मुंबईत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं. आमची मुंबईत निवडणुकीची सगळी तयारी झाली आहे, आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत असंही चेन्नीथला म्हटलं. काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे बंधूंची अडचण वाढली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. काँग्रेस स्वबळावर लढली तर अल्पसंख्याक मतं दुरावण्याची भीती ठाकरेंना आहे. मुंबईत 227 पैकी 41 ठिकाणी मुस्लिम मतदारांचा तर 71 ठिकाणी मराठी मतदारांचा प्रभाव आहे. या मतदारसंघांवर ठाकरे बंधूंची नजर असेल, पण काँग्रेस आता त्यांच्यासमोर उभी ठाकणार असल्यामुळे ही मुस्लिम किंवा मराठी मते कुणाला प्राधान्य देणार असा सवाल उपस्थित होतोय. अर्थात मराठी मतदार फक्त ठाकरे गटालाच पसंती दर्शवतील असं अजिबात नाही. भाजपा, शिवसेना यांच्यासह महायुती, काँग्रेस यांनाही ते मतदान करू शकतात. तेव्हा काँग्रेस, ठाकरे बंधू, महायुती अशा तिघांच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. पण काँग्रेसची मदार ज्या मुस्लिम आणि दलित मतदारांवर आहे त्यात ठाकरे बंधूंना काही हिस्सा मिळणार का? हे मतदार त्यांना आधार देणार का? हा प्रश्न आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीत असताना लोकसभेत मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरेंना हात दिला होता, पण आता काँग्रेसच वेगळी झाल्यास ते मतदार त्याच ताकदीने शिवसेना उभाटाच्या पाठीशी उभे राहतील का? हा चर्चेचा मुद्दा आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.